रक्कम साकारली 1,84,00,000 त्याबद्दल काय पक्षाने विधिमंडळाचा विषय आहे, पक्षाचा तर आहेच पण विधिमंडळाचा आहे। आणि कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले की याच्यामध्ये SIT आम्ही करू आणि रामभाऊ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे आमचे अध्यक्ष सभापती आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे या विषयामध्ये। आज त्याचा माझा फोन द्या, याबद्दलची माझ्याकडे अद्ययावत माहिती पोलिसांकडून घेतलेली आहे मी, कारण हा प्रश्न तुम्ही विचारणार मला माहिती होतं। ॲडिशनल डायरेक्टर इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग नाशिकला दिलेलं आहे पोलीस अधीक्षक धुळे यांनी पत्र, आणि याच्यामध्ये ही बेहिशेबी जी काही रक्कम आहे त्याच्याबद्दल कायदेशीर ॲक्शन घेत असताना हा जो भारतीय न्याय संहिता कायदा आहे त्याच्यानुसार पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला 14 दिवस मिळतात BNSच्या नुसार। तर त्यांनी 173(3) नुसार या संदर्भामधली चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर जे CCTV आहेत गुलमोहरमधले ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरून सत्य काय ते समोर येईल काय जे आहे ते। त्याचबरोबर PW गेस्ट हाऊसचा कर्मचारी वर्ग आणि तो सेक्शन ऑफिसर यांची स्टेटमेंट त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, आणि बाकीच्यांची स्टेटमेंट ते घेत आहेत। अगदी महत्त्वाचं की ही जी कॅश होती 1,84,00,000 ती त्यांनी ट्रेजरी ऑफिस धुळेमध्ये जमा केलेली आहे। म्हणजे आता ती काही तशी कुठे वाऱ्यावर नाही आहे। द रजिस्टर ऑफ गुलमोहर गेस्ट हाऊस ही पण घेतलेली आहे आणि त्याची पण इन्क्वायरी चालू आहे, त्यामुळे कायद्याच्या नुसार काय योग्य ती कारवाई होईल या विषयामध्ये। खासदार संजय राऊतांनी आरोप केला की 15 कोटी जमा करणार। आता खासदार संजय राऊतांचा जो अभ्यास आहे निधीबद्दलचा त्याच्यावरती मी काही बोलणं हे काही मला तेवढं योग्य वाटत नाही आहे, कारण स्वर्गातला नरक काय आम्ही बघायला गेलो नव्हतो पत्राचाळीचा घोटाळा करून, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यात त्यांचं मास्टरी आहे असं व्हायला हरकत नाही। पुस्तक वाचलं का त्यांचं? नाही ना, मला पुस्तक वाचायला वेळ झाला नाही। रक्कम साकारली 1,84,00,000 त्याबद्दल काय पक्षाने विधिमंडळाचा विषय आहे, पक्षाचा तर आहेच पण विधिमंडळाचा आहे। आणि कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले की याच्यामध्ये SIT आम्ही करू आणि रामभाऊ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे आमचे अध्यक्ष सभापती आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे या विषयामध्ये। आज त्याचा माझा फोन द्या, याबद्दलची माझ्याकडे अद्ययावत माहिती पोलिसांकडून घेतलेली आहे मी, कारण हा प्रश्न तुम्ही विचारणार मला माहिती होतं। ॲडिशनल डायरेक्टर इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग नाशिकला दिलेलं आहे पोलीस अधीक्षक धुळे यांनी पत्र, आणि याच्यामध्ये ही बेहिशेबी जी काही रक्कम आहे त्याच्याबद्दल कायदेशीर ॲक्शन घेत असताना हा जो भारतीय न्याय संहिता कायदा आहे त्याच्यानुसार पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला 14 दिवस मिळतात BNSच्या नुसार। तर त्यांनी 173(3) नुसार या संदर्भामधली चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर जे CCTV आहेत गुलमोहरमधले ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरून सत्य काय ते समोर येईल काय जे आहे ते। त्याचबरोबर PW गेस्ट हाऊसचा कर्मचारी वर्ग आणि तो सेक्शन ऑफिसर यांची स्टेटमेंट त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, आणि बाकीच्यांची स्टेटमेंट ते घेत आहेत। अगदी महत्त्वाचं की ही जी कॅश होती 1,84,00,000 ती त्यांनी ट्रेजरी ऑफिस धुळेमध्ये जमा केलेली आहे। म्हणजे आता ती काही तशी कुठे वाऱ्यावर नाही आहे। द रजिस्टर ऑफ गुलमोहर गेस्ट हाऊस ही पण घेतलेली आहे आणि त्याची पण इन्क्वायरी चालू आहे, त्यामुळे कायद्याच्या नुसार काय योग्य ती कारवाई होईल या विषयामध्ये। खासदार संजय राऊतांनी आरोप केला की 15 कोटी जमा करणार। आता खासदार संजय राऊतांचा जो अभ्यास आहे निधीबद्दलचा त्याच्यावरती मी काही बोलणं हे काही मला तेवढं योग्य वाटत नाही आहे, कारण स्वर्गातला नरक काय आम्ही बघायला गेलो नव्हतो पत्राचाळीचा घोटाळा करून, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यात त्यांचं मास्टरी आहे असं व्हायला हरकत नाही। पुस्तक वाचलं का त्यांचं? नाही ना, मला पुस्तक वाचायला वेळ झाला नाही।